नमस्कार, मी शालिवान मनोज शिंदे. आज मी घरात आहे, पण माझा पाठिंबा, माझं मन जंतर-मंतरमध्ये शांततेत आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांसोबत आहे. माझा प्रश्न एवढाच आहे, की जर या भविष्यातील विद्यार्थ्यांना रस्त्यावरती येऊन आंदोलन करावे लागत असेल, तर हे आपल्या व्यवस्थेचे शोकांतिका नाही का? लाखो विद्यार्थी दिवस-रात्र कष्ट करतात, त्याग करतात, आई-वडील कर्ज काढतात, आई-वडील सर्वस्व पणाला लावतात. पण त्यानंतरही हा प्रश्नचिन्ह निर्माण होत असेल, तर हा फक्त एका विद्यार्थ्याचा पराभव नाही, तर भारताच्या भविष्याचा आघात आहे. पण जेव्हा पेपर फुटीची घटना समोर येते, माझ्या मनात एकच प्रश्न फुटत नाही. विद्यार्थ्यांचा झालेला विश्वासघात, आई-वडिलांची मेहनत आणि विद्यार्थ्यांचे कष्ट सर्व धुळीस मिळून जातात. यात विद्यार्थी जे कष्ट करून अभ्यास करतात आणि जे गैरमार्गाने पेपर मिळवतात, ह्यांच्यात काहीही फरक उरत नाही. आपल्याला असा भारत हवा आहे का जिथे विद्यार्थ्यांच्या मेहनतीपेक्षा पेपर लीकची जास्त भीती आहे, जिथे प्रामाणिकपणा हारतो आणि भ्रष्टाचार जिंकतो. लक्षात ठेवा, सरकार बदलतात, पक्ष बदलतात व एका गेलेल्याचा विद्यार्थ्याचा वर्ष कधीच परत येत नाही व त्याचा गेलेला जीव तर कधीच परत येणार नाही. म्हणून आज पक्ष निवडू नका, सत्याची बाजू निवडा, न्यायाची बाजू निवडा आणि विद्यार्थ्यांच्या भविष्याची बाजू निवडा. हा आवाज कुठल्याही पक्षाच्या विरोधात नाही, हा आवाज भारताच्या भविष्याच्या बाजूने आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार.